बघा गाळून घेतलेला आहे आणि त्याच्यात आम्ही हे सगळे पाया घातलेले आहेत. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू सावंत ब्लॉग्स 1394. आणि आज मी तुम्हाला मस्त असं पाया सूप बनवून दाखवणार आहे. हे बघा, हे पाया घेतलेले आहेत आणि पंजाबी लोक आहे ना खरोडे म्हणतात आणि इंग्लिशमध्ये आहे ना गोट ट्रॉटर म्हणतात. ज्या लोकांना आर्थरायटिस असो किंवा नी प्रॉब्लेम असो किंवा मणक्याचे हाडांचे कुठचेही प्रॉब्लेम असो म्हणून हे पाया खायला सांगतात. डॉक्टर लोक सजेस्ट करतात ना पाया खा म्हणून रेस्टॉरंटमध्ये पण पाया सूप मिळतं आणि म्हणूनच मी आज तुम्हाला पाया सूप असं बनवून दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. बघा, मी साहित्य दाखवते पाया सूप बनवण्यासाठी. त्यासाठी बकऱ्याचे 4 पाय घेतलेले आहेत मी, म्हणजेच पाया घेतलेले आहेत. लसूण घेतलेले आहे 10 पाकळ्या आहे बघा. 4 हिरव्या मिरच्यांचे तुकडे घेतलेले आहे. अर्ध लिंबू घेतलेला आहे. 2 इंच आलं घेतलेलं आहे आणि 2 कांदे असे उभे चिरून घेतलेले आहेत आणि 5 लवंग घेतलेली आहे. 1 इंच दालचिनी घेतलेली आहे आणि 10 मिरी घेतलेली आहे. ओली कोथिंबीर घेतलेली आहे. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि साजूक तूप घेतलं आहे. तुम्ही तेल पण घेऊ शकता, रिफाईंड ऑइल. मी तूप घेतलेलं आहे, घी. चुलीवर आम्ही एक मडकी ठेवलेली आहे, मातीचं भांडं, आणि त्याच्यात मी 2 चमचे असं साजूक तूप घालते. त्याच्यात लवंग घालूया, मिरी घालूया, दालचिनी घालूया आणि अर्धा मिनिट असं परतून घेऊया. अर्धा मिनिट झालेला आहे. त्याच्यात आलं घालूया, हिरव्या मिरचीचे तुकडे, लसूण आणि कांदा आणि 1 मिनिट परतून घेऊया. लालसर वगैरे करायचा नाही कांदा, फक्त 1 मिनिट असं परतून घ्यायचं. 1 मिनिट झालेला आहे आणि त्याच्यात आम्ही आता चवीनुसार मीठ घालूया. त्याच्यात ही पाया घालूया. पुन्हा असं 1 मिनिट असं परतून घेऊया. 2 मिनिटं परतून झालेले आहेत पाया आणि आता त्याच्यात आम्ही पाव चमचा अशी हळद घालूया. त्याच्यात 1 लिटर असं पाणी ओतूया. अर्ध्या तासासाठी झाकण लावून असे शिजत ठेवूया. अर्धा तास झालेला आहे बघा, आमचं सूप व्यवस्थित असं शिजलेलं आहे. कलर पण छान आलेला आहे. आता ते आम्ही गाळून घेऊया. हे बघा, एक काचेचं बॉल घेतलेला आहे आणि त्याच्यावर एक गाळणी ठेवलेली आहे. कलर पण छान आलेला आहे आणि ह्याच्यात आता पीस आहेत ना, हे पाया आहेत ते काढून त्या सूपमध्ये घालायचे. बघा, गाळून घेतलेलं आहे आणि त्याच्यात आम्ही हे सगळे पाया घातलेले आहेत आणि आता राहिलेला आहे ना सगळा भाग, तो चोथा आहे, तो बाहेर फेकायचा आणि पुन्हा हे आता मडकी ओतूया आम्ही.
आणि पुन्हा एक उकळी आणूया. 5 मिनिटं झालेली आहे. उकळी पण छान आलेली आहे. त्याच्यात आम्ही अर्धा चमचा मिरी पावडर घालूया. ओली कोथिंबीर घालूया. आणि अर्ध लिंबू पिळूया. छान आमचं पाया सूप रेडी झालेलं आहे बघा. आता ते आम्ही उतरून घेऊया. हे बघा मित्रांनो, आपण मस्त असा सूप बनवलेला आहे, पाया सूप बघा. हा आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवतो. गरम गरम आहे, एकदम असा मस्त झालेला आहे मित्रांनो. हा सूप असतो ना तो सांधेदुखी असो किंवा आर्थरायटिस असो त्यासाठी लोकांना डॉक्टर रेकमेंड करतात. हे बघा मस्त असा सूप लागत आहे. त्यात आपण घी वगैरे टाकलं नाही, त्याचे असं मंद असा फ्लेवर येत आहे बघा, मस्त आहे. हा सूप तुम्ही आता हल्ली 2 दिवस असा अवकाळी पाऊस पडला, पण आता पुढच्या पावसामध्ये पण जेव्हा तुम्हाला थंडी वगैरे वाटते ना तेव्हा हा सूप करायला नक्की प्या. जेणेकरून तुमच्या अंगात एक अशी उष्णता येईल आणि त्या उष्णतेमुळे तुम्हाला तुमचे पायाचे सांधेदुखी असो किंवा इतर कुठले पण हाडांचे काय रोग असो ते तुम्हाला त्याचं दुखणं वगैरे जाणवणार नाही. तर हा आमचा सूप कसा झाला तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशीच आपण एक मस्त अशी रेसिपी घेऊन येऊ. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.